प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. आज मी तुम्हाला मंगळवार दिनांक 9 याची रॅप्सडी वाचून दाखवणार आहे. तुम्ही मला वाटते तुम्ही खूप आनंदी आहे. मंगळवार 9 सुवार्तेची निकड. देव आहे तोपर्यंत ज्याने मला पाठवले त्याचे काम आपण करीत राहिले पाहिजे. रात्र येत आहे आणि रात्र कोणी काम करू शकत नाही. योहान याचा 9वा अध्याय 14वे वचन. तुमच्याकडे असलेल्या सर्व साधनांपैकी वेळ ही एक मौल्यवान साधन आहे आणि काळाची गरज त्यास तुम्हाला सुज्ञपणे वापरण्याची मागणी करीत आहे. येशूला हे माहीत होते दिवस आहे तोपर्यंत पित्याचे काम करण्याबद्दल तो बोलला. काळाचे निकट आणि आपल्याला दिलेला वेळची कमतरता प्रकट करीत एक अशी वेळ येते जेव्हा मुक्तपणे सुवार्तेचा प्रचार करण्याच्या आपल्याकडे आज ज्या संधी आहेत त्या निघून जातील. आपण सध्या ज्या दरवाजामधून मुक्तपणे फिरतो ते एके दिवशी बंद होऊ शकतात. म्हणूनच तुम्ही तातडीने सुवार्तेचा प्रचार केले पाहिजे. ख्रिस्ताच्या तारणाचे प्रकाशाने तुमच्या जगावर आता प्रभाव पाडा. सुवार्तेला विलंब याचा अर्थ म्हणजे आज तुमच्याकडून सत्य ऐकण्याची आवश्यकता होती. अशा व्यक्तीने अनंत काळासाठी नुकसान होऊ शकते. तो सहकारी, शेजारी किंवा मित्र यांना कदाचित दुसरी संधी मिळणार नाही. तुम्ही त्याचा प्रकाश आहात आणि अंधारातून बाहेर काढून देवाच्या पुत्राच्या गौरवशाली स्वातंत्र्यात आणण्यासाठी तुम्ही देवाचे संपर्क बिंदू आहात. त्याला देवाविषयी आणखी दिवस जगू देऊ नका. देवाशिवाय आणि जगात ख्रिस्ताशिवाय जगणाऱ्यांची उदासीन स्थिती बायबल चित्रते करते. इफिस्करास पत्र याचा 2रा अध्याय 12वे वचन. ते आशाहीन, हताश आणि नाशासाठी निश्चित केले गेले आहे, पण तुम्ही त्याची आशा आहात. हा काळ निश्चित ख्रिस्तांचा नाही तर धाडसी कृती करण्याचा, ख्रिस्तत्वाचा नाही तर धाडसी कृती करण्याचा काळ आहे. सर्व राष्ट्रांमध्ये शुभवर्तमानाचा संपूर्ण प्रचार करण्याची वेळ आहे. तुमचे जीवन स्वर्गाच्या निकटेशी सुसंगत असू द्या. प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, प्रत्येक आत्मा महत्वाचा आहे. म्हणून पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शन प्राप्त करा आणि क्षणाचा फायदा घ्या. तुम्हाला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत ते शक्य आहे ते सर्व करा. स्वामींचे 5 शब्द आठवा. दिवस आहे तोपर्यंत ज्याने मला पाठवले त्याचे काम आपण करीत राहिले पाहिजे. रात्र येत आहे आणि रात्री कुणी काम करू शकत नाही. योहान याचा 9वा अध्याय 4थे वचन. रात्र येते परंतु सध्यासाठी आपण चमकत आहोत. देवाच्या सत्याची घोषणा करत आहोत. पाप्यांना नीतिमत्वाकडे वळवत आहोत. ख्रिस्ताच्या प्रेमाने आपल्याला गळ घातली आहे. आणि 1 कोरिंथियस 9वा अध्याय 16वे वचन मधील प्रेषित पौलाच्या शब्दानुसार सुवार्तेचा प्रचार करण्याची गरज आपल्यावर टाकली गेली आहे. जर आपण सुवार्तेचा प्रचार केला नाही तर आपला धिक्कार असो. राष्ट्रे कापणीसाठी तयार आणि पिकलेली आहेत. आपण त्याच्या पिढ्या आणत आहोत. हालेलुया. तर आज आपण ह्या वचनातून आणि ह्या रॅप्सोडीमधून आपल्याला कळलेलेच आहे की देवाने आपल्याला सुवार्ता करण्यासाठी जे आत्ता दिवस आहेत तेव्हा आत्तापासूनच तुम्हाला सुवार्ता करण्याची खूप गरज आहे. कारण जसजसं दिवस जास्त जातील तसं आपले दरवाजे बंद होणार आहे. तर आपण सुवार्ता केली पाहिजे. लोकांना देवाचं वचन सांगितलं पाहिजे. देव कोण आहे हे सुद्धा सांगितलं पाहिजे आणि त्याच्या वचनात ते कसं चालतील, त्यांना शैतानापासून कसं दूर केलं जाईल हे आपण त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे आपण. आणि आपल्याला या रॅप्सोडीमध्ये सांगितलेलं आहे की आपण देवाचा पुत्र आहे तर आपल्याला देवाने गौरवशाली बनवलेलं आहे. तर ह्या जगात आपल्याला अशी कोणतीही गोष्ट नाही की आपण जी करू शकत नाही. थँक्यू. आणि आपण प्रार्थना करणार आहे की
मी सुवार्तेची निकट ओळखतो आणि मी जलद गतीने कार्य करतो. मी दैवी वेळेबद्दल संवेदनशील आहे आणि मी उपदेश करण्यासाठी, चमकण्यासाठी आणि आत्मे जिंकण्यासाठी प्रत्येक संधीचा फायदा घेतो आणि विलंब करणार नाही आणि मी गप्पही राहणार नाही. हालेलुया.